बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ लेखिका नीलम मानगावे लिखित कादंबरी सोन्या, प्रकरण 6. आणि आता 40 वर्षात गाव पुराच्या पाण्यासारखा भराभर आडवा तिडवा पसरला. बाजारपेठ झाली, दुकानं झाली, डॉक्टर काय, दवाखाने काय, वाचनालय सुद्धा झालं गावात. हे पोरगं म्हणतंय तसं गाव नुसतं मोठंच झालं नाही, तर शहाणं होऊन वयात सुद्धा आलं. अहो दुकानदार मामा, कसला विचार करताय? सोन्या हसत म्हणाला. चड्डी द्यावी की नको, समजे ना की काय? नाही रे. सोन्याचा गाल धरून बघ तोही हसत म्हणाला. गाव मोठा झालाय, चड्डी कशाला, विचारच शिवावी म्हणतोय त्याला. विचार कशाला, पॅन्ट शिवा की मग. सोन्या म्हणता दुकानदार खळखळून हसला आणि म्हणाला, काय रे, नाव काय तुझं? सोन्या. तरीच लकलकतोय. म्हणजे? काही नाही. सोन्या, पैसे देऊन चल की लवकर, अंधार पडायला लागलाय बघ. सोन्याने बाहेर पाहिले. खरंच अंधारलं होतं. बापरे, आता गावात जाईपर्यंत चांगलाच अंधार पडायचा. आता भराभर जायला पाहिजे. काय हो, किती पैसे चड्डीचे? 40 रुपये. 40? एवढी महाग? 40 म्हणजे महाग नाही बाबा, स्वस्तच आहे ती. पण एवढे पैसे नाहीत माझ्याजवळ. किती आहेत? 30 रुपये. बरं, 10 रुपये नंतर आणून दे. नंतर कुठून आणू? ही चड्डी घेण्यासाठीही आम्ही पट्टी काढली, गणपतीच्या पट्टीसारखी. म्हणजे म्हणजे याची परिस्थिती नाही, गरीब आहे तो. आई वडीलही नाही त्याला, म्हाताऱ्या आजीनं सांभाळे त्याला. अरे रे, नुसतं अरे रे म्हणून काय उपयोग? मग चड्डी देणार काय फुकट? फुकट? मग अरे रे काय कोणीही करील. बरं बाबा, निम्मे पैसे दे, मग तर झालं. खुश होऊन सोन्याने 20 रुपये दुकानदारासमोर ठेवले आणि चड्डी घेऊन चौकट बाहेर पडली. सोन्याने खिशातले पैसे काढून पैसे मोजले. अरेच्छा, अजून 22 रुपये आहेत की शिल्लक. सोन्या आनंदाने म्हणाला, चला आता आईस्क्रीम खाऊया आणि खात खात घरला जाऊया. आईस्क्रीम वाल्याकडून प्रत्येकी 2-2 कोन घेऊन आईस्क्रीम चाटत त्यांनी गावचा रस्ता धरला. करकरीत तिन्ही सांज उलटलेली पाहता चौघांच्याही चालण्याने वेग घेतला. धड चालणं नव्हे, धड पळणं नव्हे, अशी त्यांनी कसरत सुरू केली. आईस्क्रीम संपतात, सोन्या आज मजा आली हं, शकील म्हणाला. सोन्या, दुकानदाराला चांगली शेंडी बांधलीस तू, त्यामुळे आपल्याला आईस्क्रीम खायला मिळालं, नाहीतर चड्डीला सगळे पैसे गेले असते, नागेश म्हणाला. पण त्यासाठी सोन्यानं माझ्या आई वडिलांना मारलं, किसन म्हणताच सोन्या सोडून तिघं खळाळून हसली आणि सोन्या ओरडला, मी तुझ्या आई वडिलांना मारलं? किसनची कॉलर धरून पुन्हा तो ओरडला, सांग, मी मारलं तुझ्या आई वडिलांना? तसं नव्हे रे. किसन भीत भीत म्हणाला, तू दुकानदाराला सांगितलं नाही का याचे आई वडील नाहीत म्हणून? म्हणून म्हणालो. याचा अर्थ मी मारलं त्यांना? चुकलं रे सोन्या. आपली कॉलर सोडून घेत अजिजीने मिंदेपणाने किसन म्हणाला, खरंच चुकलं. काय चुकलं? तुला म्हणालो ते चुकलं. सोन्या गप्प बसला. मुलांना समजलं नाही की सोन्याला एवढं चिडाय काय झालं, आणि सोन्यालाही समजलं नाही की आपण एवढं कशासाठी चिडलो. पण किसनने म्हटलेलं, यानं माझ्या आई वडिलांना मारलं, हे वाक्य सोन्याला लागलं.
त्याच्या डोळ्यासमोर तुळीला लटकणारं त्याच्या आईचं शरीर दिसलं आणि बापानं आईला मारल्याचं आठवलं. त्यामुळेच तो चिडला होता. पण किसनचा उतरलेला चेहरा आणि चुकलंची केलेली याचना पाहताच त्याला वाईटही वाटलं. तसा तो किसनला म्हणाला, किशा, माझंच चुकलं रे. नाही रे, माझंच चुकलं. अरे, दुकानदाराला मी असं सांगायला नको होतं. पण बिघडलं कुठं सांगितलं तर? तू म्हणालास म्हणून काय ते थोडेच मरणार आहेत? तसं नाही रे. पण पण काय? काय नाही म्हणून मला माफ केलंस. अरे पण तू चुकला नाहीस. तरी तू माफ केल्याशिवाय मी इथून हलणार नाही. म्हणून सोन्याने रस्त्यावरच बसकन मारली. तसा किसन त्याच्याजवळ येऊन म्हणाला, बरं बाबा, माफ केलं. चल आता उठ, जाऊया. किसन म्हणता सोन्याने उठून किसनच्या गळ्याला मिठी मारली. चौघं हातात हात घालून चालू लागले. क्षणात उठलेलं वादळ क्षणात विरून गेलं. पाण्यात उठलेला बुडबुडा फुटायलाही कदाचित वेळ लागला असता, पण त्याहीपेक्षा कमी वेळात निरागस पोरांच्या रागाचा बुडबुडा फुटून गेला. किरर अंधारात वारा पडत होता. झाडातून सळसळणाऱ्या वाऱ्याचा आवाज भीती निर्माण करीत होता. रात किड्यांच्या किरकिरीने ते तिघं भ्यायली, पण सोन्याला भीती कशी ती ठाऊकच नव्हती. त्यामुळं तो आपला निवांत चालला होता. तसा नागेश म्हणाला, सोन्या, भराभर चल, अंधार खूप पडलाय. अंधार काय खातोय की काय? आम्हाला भीती वाटते रे अंधाराची. आणि वेशीतल्या चिंचेच्या झाडावर भूत आहे म्हणतात. भूत? चला बघू. मी असल्यावर काय करते ते भूत? अरे पण तू एकटा काय करशील? येऊ दे तर दे, मग बघू काय करायचं ते. सोन्या, देवाचं नाव घे, मग भूत काय करत नाही. घाबरला किसन म्हणतात सोन्या हसून म्हणाला, कुठल्या देवाचं नाव घेऊ? म्हणजे? अरे भूत कुठल्या देवाला भीतय? सगळ्या देवांना. सगळ्या म्हणजे? ज्यांनी त्याने आपापल्या देवाचं नाव घ्यायचं. भूत भीत मग समज मी दुसऱ्याच्या देवाचं नाव घेतलं तर? ते मला माहीत नाही. बरं बाबा, घेतो देवाचं नाव. म्हणून सोन्या ओरडू लागला, ए राम रहीम अल्लाह मुल्ला बुद्ध महावीर येशू सगळे या हो, या भूताला धरून ठेवा हो. सोन्या, टिंगल काय करतोस? टिंगल कुठं करतोय? उलट सगळ्यांना बोलवतोय मी. सगळ्या देवांना पाहून भूत चिंचेचं झाड सोडून कायमचं पळून जाईल. सोन्या, सगळ्या देवांची नावं तुला काय माहीत? अरे हे शाळा शिकतोस की काय करतोस? म्हणजे म्हणजे धड्यातून सगळे देव धर्म येत नाहीत का? येतात ना, पण लक्षात नको का ठेवायला? ठेवायचं लक्षात. हे बघा, देवांची नावं घेईपर्यंत झाड गेलं पाठीमागे आणि गाव आलं सुद्धा आपल्या पायात. गाव येताच तिघं आपापल्या घरी गेले. सोन्याही आपल्या घरी गेला. लांबूनच सोन्याला दारातला दिवा लावलेला दिसला. आज बाहेरचा दिवा का लावलाय म्हणत तो झपाझप चालू लागला. कोणीतरी पाहुणे आले असतील, पण कोण आला असेल या वेळेला? उत्सुकता वाढताच सोन्या पळू लागला. दारातच त्याला काळी बुलेट दिसली. तसा मामा म्हणून तो आत पळत आला. होय, आत त्याचा संजू मामाच आला होता. संजू हा त्याच्या सावत्राईचा सुगंधाचा भाऊ. सुगंधाशी त्यानं जमवून घेतलं नव्हतं, पण तिच्या भावाशी मात्र त्याचं चांगलंच मेतकूड जमलं होतं. नवऱ्याचा स्वभाव, नवऱ्याचं वागणं, सोन्यासारख्या सोन्याचं भरकटणं, त्याच्यावर होणारा अन्याय, त्याचा आपल्या आईच्या मृत्यूचा समज गैरसमज, सगळं सगळं तिनं आपल्या भावाला सांगितलं होतं. म्हणूनच या पोरक्या पोराविषयी त्याला प्रेम वाटत होतं. त्याच्याशी जमवून घेताना त्यानं कौशल्य वापरलं होतं. मायेनं त्याला आपलंसं केलं होतं. तोही सगळ्यांपेक्षा संजीव मामाजवळ खुलायचा. सोन्याचं वागणं, त्याचं चोरी करणं, लोकांना फसवणं सगळं मामाला माहीत होतं. त्याबद्दल त्यानं सोन्याच्या वडिलांना सांगूनही पाहिलं होतं, पण फार शहाणपणा शिकवायचं कारण नाही, म्हणून त्याने मामालाच गप्प बसवलं होतं.
पाहुण्यासारखं यायचं, चहा प्यायचं आणि पाहुण्यासारखं जायचं. लई ना खुपसायचं नाही म्हणून त्यांनी मामाला तटकन तोडून टाकलं होतं. पण सोन्यासाठी मामाचा जीव ओढायचा. सख्ख्या मामापेक्षा त्यांचा त्याला लळा लागला होता. सोन्याची आई वारल्यापासून तिच्या माहेरच्याने जावयाचा संबंध तोडून टाकला होता. हा, सोन्याला न्यायला ते तयार होते, पण जयपालनं सोन्याला पाठवलं तर नाहीच. उलट लोकांच्या जरा तुकडे तोडायला काय त्याच्या बाला भीक लागलेली नाही, म्हणून त्यानं सोन्याच्या आजोळचा रस्ता कायमचा बंद करून टाकला होता. मात्र संजू मामानं आपला संबंध नसतानाही सोन्याला लळा लावला होता. संजू मामाही सोन्याला आपल्या गावी न्यायला तयार होता, पण तेच शब्द वापरून त्यांनी या मामाचीही जीभ छाटली होती. आणि जीभ छाटली तरी पडजीभ सुरक्षित आहे म्हणून मामाच वरचेवर येऊन बहिणीची खुशाली ऐकून सोन्याला भेटून जात होता. आपल्या बहिणींची गत ही सोन्याच्या आईसारखी होऊ नये म्हणून एखाद्या सावलीसारखा तो बहिणीच्या घरात डोकावायचा. मेहुण्याने केलेल्या अपमानाचा डंक झेलूनही त्याच्या येण्यात त्याने खंड पाडला नव्हता. आत्ताही असाच तो बहिणीसाठी आणि लाडक्या भाच्यासाठी तिन्ही सांजेचा प्रकाश बनून आला होता. सख्या भाच्यापेक्षा सुनीलपेक्षाही त्याची माया सोन्यावरच जास्त होती. नव्हे, सोन्याला त्याची गरज आहे हे पाहून त्याने सोन्याशीच आपली जास्त जवळीक जमवली होती. आणि सोन्याही आपल्या या संजू मामावर खुश होता. दारात बुलेट दिसताच मामा म्हणून तो आज पळत आला. संजू मामाने आपले हात पसरताच त्याच्या हातात सोन्यानं स्वतःला झोकून दिलं. सोन्या मिठीत येताच आपल्या मिठीत एक वेडं भरकटलेलं वादळ आल्याचा त्याला भास झाला. होय, भासच म्हणायचं, कारण वादळ अनुभवता येतं पण त्याला स्पर्श करता येत नाही. त्याला आपल्याजवळ बांधून ठेवता येत नाही. आपल्या इवल्या हातांची मिठी मामाच्या गळ्याभोवती घालून सोन्या त्याला म्हणाला, मामा कधी आलास? आलोय 4 वाजताच. पण तुझा पत्ता कुठं आहे? कुठं गेला होतास? की अजून शाळा सुटली नव्हती? नाही मामा, आज आम्ही शाळेला गेलोच नव्हतो. मग कुठे गेला होतास? सोन्याने मग मामाच्या कानात दिवसभरातील सगळी हकीकत सांगितली. पैसे चोरल्याच्या ठिकाणी पैसे सापडले अशी थाप मारून बाकीची गंमत सांगितली. वहीचे पैसे न दिल्याची आणि दुकानदाराला गटवल्याची गंमत सुद्धा त्याने पराक्रम गाजविल्याच्या थाटात सांगितली. सांगताना सोन्या हसत होता, तर मामाच्या चेहऱ्यावर आश्चर्याबरोबरच नाराजीचे भावही उमटत होते. पण मामाच्या चेहऱ्यावरचे भाव टिपण्यापेक्षा आपली गंमत सांगण्यातच सोन्याला गंमत वाटत होती. दोघांचं उतू जाणारं प्रेम पाहून सुगंधाच्या मनातून आनंदाचे अश्रू वाहू लागले. वेड्यासारखी ती मामा भाच्याकडे पाहत राहिली आणि तिघांची लागलेली समाधी पाहून जयपालचा जळफळाट झाला. रागाने त्याच्या चेहऱ्यावरच्या शिरा तडतडल्या. तसा तो म्हणाला, बंद करा ही नाटकं, लई झाला शहाणपणा. मेहुण्याचा आवाज आल्यावर संजू सावध झाला. सोन्याची बालमिठी झाडावरची कळी गळावी तशी आपोआप गळून पडली. सुगंधा सोप्यातून आत गेली. आपल्या खिशातून मोठी कॅडबरी काढून ती सोन्याला देऊन तो म्हणाला, सोन्या, निघू मी? जातो आता. आणि माझ घरात पाहतो आपल्या बहिणीला म्हणाला, ताई, जातो ग मी. तशी लगबगीने बाहेर येऊन ती म्हणाली, एवढ्या अंधारात कुठे जातोस? सकाळी जा म्हणे. नको, गाडीवरून जायला किती उशीर लागतोय. जातो मी. अरे जेवण तर करून जा. होय मामा, जेवणच जा आता. नको रे सोन्या, जातो मी. सोन्याला उचलून दुसऱ्या हाताने जवळ आणल्या सुनीलच्या केसातून हात फिरवत तो म्हणाला, तोच. या आता, जयपाल म्हणाला. आणि येतो ग ताई, पोरांना सांभाळ, असं सांगून मामा गेला. जयपाल तर जागचा उठलाच नाही. पण बाहेर जाणाऱ्या सुगंधालाही कुठं चालला नाही तो घाटावर एवढं बाहेर जाऊन पोचवायला. तिथंच हटकला. मात्र सोन्या आणि सुनील रस्त्यापर्यंत गेले. दोघांच्या हातात 5-5 रुपयांची नोट ठेवून तो सोन्याला म्हणाला, सोन्या, आज जशी शाळा चुकवलीस ना तशी पुन्हा चुकवायची नाही. रोज शाळेला जायचं, अभ्यास करायचा. लवकर मोठं व्हायचं आहे की नाही तुला? होय, अशी सोन्याने मान हलवताच
मग शहाण्यासारखं वागायचं. आणि मामा क्षणभर थांबला. सोन्याची उत्सुकता शिगेला पोचली. तसा तो म्हणाला, आणि काय मामा? आणि माझ्या ताईला त्रास द्यायचा नाही. मी कुठं त्रास देतो तिला? त्रास देत नाहीस, पण वागतही नाही तिच्याशी चांगला, होय ना? कोणी सांगितलं तुला हे? आई ना? कुणी का सांगेना, पण खरं आहे ना हे? खोटं, साफ खोटं. सोन्या म्हणाला आणि पाय आपटत मागे फिरला. मामाला वाईट वाटलं. आपण असं बोलायला नको होतं, त्याची जाणीव झाली. पण बाण केला होता, आता काही उपयोग नव्हता. तरी तो सोन्या सोन्या म्हणत त्याच्या पाठोपाठ आत आला. पण चला की आता आणि काय राहिलंय? जयपाल म्हणतात अर्ध्या अंगणातून तो पुन्हा बाहेर गेला. बुलेट सुरू करून सोन्याला हात हलवून तो निघून गेला. सोन्यालाही वाईट वाटलं. आपण उगीच मामाला दुखावलं याची त्याला जाणीव झाली. त्याला वाटलं मामा म्हणतोय ते खरंच आहे. आपण आईशी कुठं चांगलं वागतो. हा, तिला काही त्रास देत नाही हे खरं, पण चांगलंही वागत नाही तिच्याशी. ती बिचारी किती काळजी करते आपली. सारखी सोन्या सोन्या करते, पण आपण व्यवस्थित बोलतच नाही. तशी तिचीही काही चूक नाही, पण आपल्याला तिच्याशी बोलावंसच वाटत नाही. आपल्या आईला बाबांनी मारलं आणि त्याच बाबांची ती बायको आहे हे आपल्या मनातूनच जात नाही. आपल्या आईच्या जागेवरती आलेली आहे हे आपण विसरू शकत नाही. खरं म्हणजे यात तिचा काय दोष? काहीच नाही. पण आपण शिक्षा मात्र तिलाच करतो. बाबांचा राग तिच्यावर काढतो. आता आपण तसं करता कामा नाही. तशी आई वाईट नाही आहे. हा, लोक म्हणतात की सावत्र आई वाईट असते. गोष्टीतली सावत्र आई तर वाईटच असते. आपल्या सावत्र मुलाला तर ती छळते, उपाशी ठेवते, मारते सुद्धा. ध्रुव बाळाच्या सावत्र आईनंही नाही का त्या ध्रुवाला बापाच्या मांडीवरून खाली ओढलं. तशा सावत्र आया सगळ्या वाईटच असतात. मग आपलीच कशी चांगली असेल? ती किनिंग्याची काकूही, मी त्यांच्या घरी खेळायला गेलो तेव्हा आपल्या गावाकडच्या बहिणीला सांगत होती की हा बघ कर्व्यांचा सोन्या. बिचारीची आई वारली आणि 6 महिन्यात त्याच्या बापानं दुसरं लग्न केलं. आता ती सावत्र आई, ती कसली पाहते याला? दिवसभराच्या चहाड्या आपल्या नवऱ्याला सांगते, मग तो बदलतो आपल्या पोराला. काय खरं आणि काय खोटं तेच समजत नाही. लोक बोलतात ते खरं की आईचं वागणं खरं? सोन्या, यात मामा गेला. आता किती उशीर राहशील तिथं? सुगंधा म्हणाली. तसा सोन्या आत आला. स्वयंपाकघरात जेवायला निघाला. एवढ्यात उघडलं वाटतं पोट. घर म्हणजे काय धर्मशाळा वाटली की काय तुला? त्याचे वडील म्हणाले. खायला आणि झोपायला तेवढा येतोय घरात, दिवसभर आपला उंडारतोय गावभर. बापाच्या बोलण्याने त्याची जेवणावरची वासनाच उडाली. जाम भूक लागली होती, पण त्याची जेवणाची इच्छाच नाहीशी झाली. डोळे भरून आले. आईची तीव्रतेने आठवण झाली. तसा तो स्वयंपाकघरातून मागे वळला. तो मागे वळलेला पाहताच, अरे जेवे, कुठं निघालास? सुगंधा म्हणाली. पण सोन्या रागावल्याचं तिच्या लक्षात आलं. नवऱ्याचं बोलणं तिनं ऐकलं होतं. सोन्या आत जाताच ते आपल्या नवऱ्याला म्हणाली, का बोलता त्या बिचाऱ्याला? त्यानं काय घोडं मारलंय तुमचं? बघा, न जेवता गेला तो. जाऊ दे, काय मरत नाही एक दिवस जेवला नाही तर. अहो, असं का बोलताय? तुमच्या जिभाला जरा तरी हाट. लई अक्कल पाजू नकोस. जा आता आत मुकाड्यानं. गुपचूप पाऊल न वाजवता ती सोन्याजवळ आली. सोन्या तोंडावरून पांघरून घेऊन झोपला होता. त्याच्या तोंडावरचे पांघरून हळूच बाजूला सारून तिनं पाहिलं. सोन्याचे गाल भिजले होते. तो हुंदके देत होता. तशी त्याचे डोळे पुसत ती म्हणाली, चल बाळ्या, जेवून घे. असं झोपायचे नाही उपाशी. मला जेवायचं नाही. तिचे दोन्ही हात झिडकारून तो म्हणताच ती पुन्हा म्हणाली, असं नको रे करूस.
चल जेव चल. नाही म्हटलं ना मला जेवायचं नाही. सोन्या ओरडला. त्याच्या ओरडण्याचा आवाज येताच त्याचे वडील रागारागात पुटपुटत आत आले आणि म्हणाले, काय झालं ओरडायला? फार मस्ती आली आहे का? सोन्यालाही राग आला. त्याचा संयम संपला आणि तो पुन्हा ओरडला, होय मस्ती आली मला. काय करणार आहे? मला बापाला उलट बोलतोस? होय बोलतो. काय करणार आहे करा. थांब दाखवतो आता काय करतो ते. म्हणून त्यांनी त्याच्या दोन्ही गालावर, हातावर, पायावर, पाठीवर कुठे जागा सापडेल तिथे मारून घेतलं. तसा सोन्या जास्त चवतावून ओरडला, मारा मारा, ठार ठार मारा मला. मारतोच, ठारच मारतो तुला आता. म्हणून त्याने कोपऱ्यातली काठी घेतली. एक फटका त्याने त्याच्या पाठीवर मारला. पुन्हा काठी उचलता सुगंधा मध्ये आली तर दुसरा फटका तिच्यावर बसला. सुनील रडत कोपऱ्यात उभा राहिला आणि सुगंधा त्यांना म्हणाली, सुनेची शपथ आहे तुम्हाला, टाका ती काठी खाली. काठी त्यांनी खाली टाकली, पण ती शपथेला भिवून नव्हे तर सोन्याच्या मांडीवरून ओघळणारं रक्त पाहून. सुगंधाने मग सोन्याला मिठी मारली. ती रडू लागली. तसं तिला बाजूला ओढून ते म्हणाले, चल बाहेर, पडू दे त्याला इथे एकट्यालाच. दरा दरा ओढून त्याने तिला बाहेर काढलं आणि सोन्याला कोंडून बाहेरची कडी लावून घेतली. चल जेवायला वाढ चल. ते खेकसताच ती निमूट आत गेली. ताट करून तिने ते नवऱ्यापुढे ठेवलं. शांतपणे तो जेवू लागता तिच्या डोळ्याला धारा लागल्या. तिच्या मनात विचार आला, बाप आहे की कसा आहे? साधी माणुसकी सुद्धा कशी नाही आला? पोटच्या पोरा रक्त येईपर्यंत मारून कोंडून घालून हा माणूस जेवतो कसा? याच्या घशातून घास उतरतो तरी कसा? माणूस आहे की राक्षस? देव याच्या पोटात काळीज घालायचे विसरला की काय? अनेक प्रश्नांनी तिच्या भोवती फेर धरला. ताटातली भाकरी संपली आहे, लक्ष कुठं आहे? साधं नवऱ्याला वाढता येत नाही तर जीव देता कुठंतरी जाऊन. तो कडाडला. ती थरारली. आपल्यालाही यानं मारलं तर? थरथर त्या हाताने तिने भात वाढला. थोडा भात खाली सांडला तशी त्यानं तिच्या थोबाडीत मारली. ती पदराचा बोळा तोंडात कोंबून आत पळाली. शिस्तीत जेवण होताच त्याने ढेकर दिली. बाहेर जाऊन तो सुपारी खात बसला. तिने आतलं आटोपलं. घटाघट एका तांब्या पाणी पिऊन ती आत आली. अंथरूण टाकून शरीराचं मुटकुळं करून झोपून राहिली. झोप कुठली? डोळ्यातल्या पाण्याने ती केव्हाच वाहून गेली होती. एवढ्यात तो आला. त्यानं तिच्या पदराला हात घातला. नाही म्हणायचं धाडस तिला नव्हतं. स्वातंत्र्य तर नव्हतं. ती लुबाडली जात होती. तो भरून पावत होता. रात्री 12 पर्यंत घर शांत झालं. त्याला सुखाची झोप लागली. तिला वेदनेची ग्लानी आली. सुनील बसल्या ठिकाणी झोपला होता. सोन्या कारागृहात तावून सुलाखत होता. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.